ए कुत्र्या, अरे तू कुणाला नाडला? तुला अक्कल आहे का? पप्पू मिस्त्रीला नाडलेला आहे तू. तू जिथं असती ना तिथं तुला फाडतो. तुझा मैदानाच्या आत तुला सुट्टी नाही पाहिजे. आलो आज. थांब, चला रे. A few moments later. मावशी, अहो एवढी चपाती नगर राव, लय जेवण झालंय माझं पोटभर. परत घरी जाऊन जेवायचं. जर नाही ना जेवलो तर बायको लय बाडबाड करीन राव मावशी. भाड खाऊ, हे तुझंच घर आहे आणि मी तुझीच बायको आहे. हा, मूत पिऊन आलो तर आलो आणि बरोबर मित्र घेऊन आला आणि तो बी असा घेऊन आला का जो मूत पिऊन आलाय. भाऊ तुला अजून काही वाढू का? नको. वाढ ना, वाढ वाढ त्याला. राम राम भाऊ. राम राम. लक्ष दे ना, आपले अण्णा शेट उभा आहे. ज्या वेळेस तुमची जबाबदारी, अहो आमच्या सगळ्यांची जबाबदारी. अहो आपल्या सगळ्यांनी आपल्या अण्णांना प्रचंड बहुमताने विजय करायचंय. ह्या वेळेस आपल्या अण्णा शेटचं चिन्ह काय माहितीये का? गाजर. तर गाजरासमोरचं बटन दाबून आपल्या अण्णा शेटला प्रचंड बहुमताने विजय करायचंय. अण्णाचं चिन्ह कोण? तर गाजर. गाजर. The next day. नमस्कार दादा. राम 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 राम. लक्ष दे ना. अहो बास का, आपल्या अण्णा शेटला निवडून द्यायचंय. त्यांचं चिन्ह आहे गाजर. नाही म्हणजे कालपर्यंत आपल्या अण्णा शेटचं चिन्ह होतं गाजर, पण आज आहे ना त्यांनी पक्ष बदललाय. जुन्या पक्षातल्या साहेबांचे विचार आहे ना आपल्या अण्णा शेटला काय पटनाच. म्हणून आपल्या अण्णा शेटनी विकासाच्या मुद्द्यावर दुसऱ्या पक्षात प्रवेश केलेला आहे. आता ह्या वेळेस आपल्या अण्णा शेटचं चिन्ह आहे काकडी. म्हणून म्हणतोय वाट धरू नका वाकडी. The next day. राम राम. राम राम. आहे ना लक्षात? अहो आहे ना लक्षात. अण्णा शेट आणि काकडी. नाही म्हणजे कालपर्यंत काकडीच होती, परत अण्णा शेटनी ना पक्ष बदललेला आहे. हे या पक्षात आहे ना आपल्या अण्णा शेटला कोणी किंमतच द्यायना हो. म्हणून आपल्या अण्णा शेटनी स्वाभिमानाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा पक्ष बदललेला आहे. आता ह्या वेळेस आपल्या अण्णा शेटचं चिन्ह आहे केळ. म्हणून म्हणतोय किती खराब येऊ द्या वेळ, अण्णा शेटच्या केळासमोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा. घ्या. ए ती केळ राहत होता अण्णापाशी. काय लावलंय रे? गाजर, काकडी, केळ. माझं मत विकासाला. हा, थँक्यू थँक्यू. कशाबद्दल? अण्णा शेटचं नाव आहे ना विकास. तो पत्ता करतो गुल पॉवरफुल. हॅलो. हा बापू. हा अरे बापू मी काय म्हणत होतो, अरे मराठी शाळेपाशी ना फटाकड्याची लढ लाव आणि ते बँडवाले ना त्यांना पण बोलून घे. अरे बाबा नियोजन आहे. अरे बाबा इलेक्शनचा रिझल्ट आहे आज. हा अरे काय नाही, इकडे पेढे आणायला आलो होतो कार्यकर्त्यांसोबत. भाऊ आमच्या गरीबाच्या दुकानात इलेक्शनचा रिझल्ट आहे सोन्या. 500 पेढ्याचे बॉक्स आहे ना पार्सल कर. 500 पेढ्याचे बॉक्स पार्सल कर. खव्याचे पेढे भर त्याच्यात खव्याचे. भाऊ तुम्ही बसा ना. नाही नाही बसायला वेळ नाही मला. अय बंटी, अरे तो थोबड कर ना वाढ. भाऊ यांना तुम्ही निवडून येणार आहेत बरं का. तुम्ही निवडून येणार आहेत. येतो. A few moments later. अरे वा भाऊ तुम्ही पुन्हा आले. अरे 500 पेढ्याचे बॉक्स पार्सल कर रे परत. ए गण्या थांब. ऐक ना, मग 500 पेढ्यांचा बॉक्स पार्सल नेले होते ते परत घेतो का? पिचली माझी बांगडी 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 पिचली माझी बांगडी बांगडी बांगडी. बाळा बाबांच्या पाय पड. अरे राहू दे बेटा, राहू दे राहू दे राहू दे. चला मामा, हॅपी दिवाळी. येतो आता आम्ही. जाऊ, दिवाळी चालू आहे, 2 दिवस राहिले असते. मामा आता राहिलो ना 15 दिवस. परत उद्यापासून ड्युटी. असं खाडं केलेलं बरं नाही ना वाटत, आहे का नाही? ठीक. हा? पप्पा येते मी. दाद्या काळजी घे पप्पांची. मम्मी येते ग. राहा ना बाई 2 दिवस. मम्मी मस्त राहायचंय ग, पण काय करू द्यायला लागल. जा बाई, ठेवा की 2 दिवस. मामी येऊ आता आम्ही परत. ते असते तर नाही मामी येऊ परत आम्ही. हे चल. वहिनी येते ग. हा. चला येतो. फोन करा. हा हा पोचल्यावर कळवतो. हा हा.
बे पोचलो हा झोपा आता झोपा. अरे बांडगोळांनो, हा तिकडं तुमचे आई बाबा काबड कष्ट करतात, तुम्ही काय करताय रे? 150 रुपयाचा रिचार्ज करताय आणि रातभर गर्लफ्रेंड बरोबर गुलू करता काय? गुलू करता. अरे बांडगोळा, व्यायाम करतो का? किती दोर मारतो? होय रे बांडगोळा, हा किती बैठका मारतो? किती बैठका मारतो सांग. मोबाईल संडास मध्ये घेऊन किती वेळ बसतो? हा बोल ना किती वेळ बसतो? सॉरी केस लय दाट आहे रे. कोणतं तेल वापरतो? चांगलं आहे रे. माझ्या गळते शांत का तुम्ही? रडा बांडगोळ्यांनो, रडा. स्वतःच्या आई बापाला ओळखा. आई बापाला फसवलं तुम्ही. आई बापाला फसवता. माझं नाही वाटत का तुम्हाला? हरामखोरांनो, हा तुमच्यातलाच विद्यार्थी आहे. बाळा रडू नको. लेकरा सांग काय झालं? सर मला माझ्या पप्पाला आवडते सर मी सकाळी त्यांना 10 रुपये मागितले सर मला त्यांनी 30 रुपये दिले. बाळा ए सोन्या रडू नको. बघा त्याचा आदर्श घ्या. हे लेकरांना सांग 30 रुपयाचं तू काय केलं? सर मी 15-15च्या 2 विमलच्या पुढे घेतल्या. हलकटा